जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आता 2 दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे. सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आता भाजपमध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुख, दुसरीकडे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने यांचा गट तयार झाला आहे. या गटबाजीचा फटका काही कार्यकर्त्यांना या निवडणुकीत बसल्याचे पाहायला मिळत आहे. हत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दिलीप माने गटातून इंदुमती अलगोंडा तर सुभाष देशमुख यांच्या गटातून उज्ज्वला हविनाळे यांनी अर्ज दाखल केले होते. दोघांनाही पक्षाचा एबी फॉर्म मिळाला. त्याचबरोबर मंद्रुप पंचायत समिती गणातून सचिन कल्याण शेट्टी यांच्या गटातून मळसिद्ध मुगळे आणि सुभाष देशमुख यांच्या गटातून रेवणसिद्ध मेनगुजळे यांना भाजपचा फॉर्म मिळाला होता. नंतर मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी ही माहिती मिळताच पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यावर दबाव टाकून त्यांचे पत्र घेतले. हत्तूर मधून अलगोंडा यांच्याऐवजी हविनाळे यांना पक्षाचा एबी फॉर्म ग्राह्य धरावा तर मंद्रुप पंचायत गणातून मुगळे ऐवजी मेनगुजले यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरावा असे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले. परंतु हे पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 3 वाजण्याऐवजी 4:46 प्राप्त झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सर्वात पहिला अर्ज कोणाचा दाखल झाला त्यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरून त्याला पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर केले. यामध्ये सुरुवातीला दिलीप माने गटाला फटका बसला. त्यांच्या इंदुमती अलगोंडा अपक्ष झाल्या तर दुसरीकडे सुभाष देशमुख यांनाच दुसरा फटका बसला. तिथे मुगळे हे पक्षाचे उमेदवार झाले. मेनगुजले यांना अपक्ष व्हावे लागले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.